हॅलो गाईज, कसे आहात सर्व? मी परितोष सर आणि स्वागत आहे तुमचं इप्सित अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज आपण 11वी सायन्सचा बायोलॉजीचा फर्स्ट लेसन स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड. गाईज, तुम्हाला माहितीच असेल की ॲक्च्युली आपण जे काही इंट्रोडक्टरी लेक्चर बघितलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता बायोलॉजी या शब्दाचा अर्थच असतो बायो म्हणजे लिव्हिंग, लॉजी इज टू स्टडी, आणि आपण बायोलॉजीमध्ये सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करणार आहोत. आणि हा जो फर्स्ट चॅप्टर आहे तो आपल्याला लिव्हिंग वर्ल्ड विषयी काही नवीन गोष्टी सांगणार आहे. म्हणजे आतापर्यंत तुमच्या ज्या काही कन्सेप्ट होत्या त्या अजून थोड्याशा इलॅबोरेट होणार आहे, तुम्हाला अजून जरा नवीन गोष्टी कळणार आहे. ओके, आता तुम्ही जर बघाल तर इंट्रोडक्शनमध्येच त्यांनी तुम्हाला रिकॉलमध्ये बघा ते 2-3 प्रश्न विचारले लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग विषयी. तर त्या प्रश्नांचा अर्थ काय, मुळात लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्यामध्ये काय फरक असतो, किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कुठले कॅरेक्टर्स आहे, नॉन लिव्हिंगमध्ये कुठले कॅरेक्टर्स आहे, किंवा ऑल ऑर्गॅनिझम्स आर सिमिलर, जस्टिफाय युअर आन्सर, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे जे ऑर्गॅनिझम्स असतात ते सेम आहे का, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण देऊयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर कोणी विचारलं की लिव्हिंग कोणाला म्हणावं तर आपण पटकन सांगतो लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपण ते म्हणतो ना की श्वास घेतात, रेस्पिरेशन, ब्रिदिंग होतं, ब्लड सर्क्युलेशन होतं, एक्सक्रीशन होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईफ प्रोसेसेस होतात, ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात. मुळात हेच तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स आहे. आणि हे ज्यांच्यात दिसत नाही ते कोण झाले, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जसं हा पेन आहे, नंतर तुमचं पुस्तक तुमच्या हातात आहे, तुम्ही बेडवरती बसले और टेबल चेअर कुठेही बसलेले, तर ह्या सगळ्या गोष्टी नॉन लिव्हिंग आहे. मग ह्या नॉन लिव्हिंग काय, तर त्यांच्यामध्ये हे कॅरेक्टर दिसत नाही. हा पेन एवढाच राहणार आहे, याची काही ग्रोथ अजून होणार नाहीये. टेबल आहे तुमचं, तो तेवढाच राहणार आहे, त्याची अजून ग्रोथ होणार नाहीये. सो मुद्दा हा येतो की असे बरेचसे कॅरेक्टर्स असतात की जे आपण आयडेंटिफाय केलेले आहेत लहानपणापासून की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये. आता सगळे ऑर्गॅनिझम सेम असतात की डिफरंट असतात, या प्रश्नाचं उत्तर जर द्यायची वेळ आली तर मी असं म्हणेल की स्ट्रक्चर वाईज बघायला गेलं तर ऑर्गॅनिझम्समध्ये खूप सारा फरक आहे. येस, देअर इज डायव्हर्सिटी. आपण हा डायव्हर्सिटी शब्द वापरतो, त्याचा अर्थ असतो विविधता. ठीक आहे ना. तर हे जे सगळे ॲनिमल्स आहे त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरली बऱ्यापैकी डिफरन्स आहे, पण ज्यांना आपण लिव्हिंग म्हणतो ना आता लिव्हिंग, तर लिव्हिंग बिंग्सच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार मोस्टली सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ज्या काही बेसिक लाईफ प्रोसेसेस आहेत त्या बऱ्यापैकी सेम आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, पुढे ते म्हणताय की आपल्या प्लॅनेट अर्थवरती प्लॅनेट अर्थ इज मेड अप ऑफ अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट्स. द बायोटिक कंपोनंट्स आर इंडिव्हिज्युअली म्हणजे ऑब्व्हियसली द लिव्हिंग बिंग्स प्रेझेंट अराउंड अस. आता बघा, बायोटिक आणि अबायोटिक हे तुम्हाला इकोसिस्टीममध्ये पण होतं. आपल्या अर्थवरती दोन प्रकारच्या गोष्टी सापडतात. बायोटिक या शब्दाचा अर्थ असतो लिव्हिंग आणि अबायोटिक या शब्दाचा अर्थ असतो नॉन लिव्हिंग. कसं आहे मित्रांनो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स राहतात पण त्यांच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहे ना त्या नॉन लिव्हिंग आहेत, पण त्या नॉन लिव्हिंग गोष्टींशिवाय लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अर्थ नाही. हो, फॉर एक्झाम्पल आता वॉटर बघा, वॉटर नॉन लिव्हिंग आहे. एअर बघा, एअर नॉन लिव्हिंग आहे. सॉईल बघा, सॉईल नॉन लिव्हिंग आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. एअरमधनं आपण ऑक्सिजन घेतो, त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. वॉटर तर आपल्या डेली नेसेसिटीपैकी एक आहे, आणि सॉईल नसतील तर प्लांट कसे येतील. लक्षात येतं तुम्हाला व्हॉट आय एम सेइंग? सो मुद्दा हा आहे की आपल्या आजूबाजूला अबायोटिक आणि बायोटिक दोन्ही प्रकारचे कंपोनंट आहे, पण आपण एकमेकांवरती इंटरडिपेंडंट आहोत. ओके, पण त्यांनी असं म्हटले की हे जे अबायोटिक कंपोनंट आहे किंवा नॉन लिव्हिंग कंपोनंट जे आपल्या आजूबाजूला आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्येच नाही आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही बघा, तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये नेमका फरक काय आहे, तर हे आपल्याला आता बघायचं आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. आता कसं असतं, कुठल्याही गोष्टीला एक्सप्लेन करताना आपण त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगतो. सो इथे सुद्धा त्यांनी बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ हा फर्स्ट तुमचा पॉईंट इथे सांगितलेला आहे. ओके, त्यामध्ये त्यांनी फर्स्ट ए पॉईंट काय सांगितलं आहे, द लिव्हिंग बिंग वन्स प्रोड्यूस बॉर्न हॅज टू सर्वाइव्ह. फॉर सर्वायवल इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. फॉर एनर्जी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. Metabolism is a breaking of molecules, catabolism, and making of a new molecule, anabolism. आता पुन्हा मी सांगतोय ते लक्षात घ्या, पेन्सिल हातात घ्या आणि तुमच्या पुस्तकामध्ये ह्या सगळ्या शब्दांचे तुम्हाला समजलेले अर्थ लिहून घ्या जसं मी सांगतोय. सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल लाईफचं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं त्यांनी काय सांगितलं की लिव्हिंग बिंग जे असतात ना तर ते प्रोड्यूस होतात, म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन होतं, त्यांचा नव्याने जन्म होतो, म्हणजेच बॉर्न होतात. एकदा त्यांनी जन्म घेतला, ते बॉर्न झाले की त्यांना सर्व्हाइव्ह करायला लागतं, त्यांना जगावं लागतं, आणि सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्यांना लागते एनर्जी. बरोबर आहे की नाही? म्हणजे जन्म झाल्यापासून पुढे जशी ग्रोथ होते, वाढ होते, तर मरोपर्यंत म्हणजे टोटल एन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी ते नीड एनर्जी. आणि ही एनर्जी तयार होण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये ज्या काही प्रोसेसेस होतात त्याला म्हणतात मेटाबॉलिझम. शब्द लक्षात ठेवा, मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय बघा, सो मेटाबॉलिझम इज इक्वल टू ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम. ॲनाबॉलिझम या शब्दाचा अर्थ त्यांनी दिलेलाच आहे बघा, त्याचा अर्थ असतो फॉर्मेशन ऑफ समथिंग, फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युल्स, आणि कॅटाबॉलिझमचा अर्थ असतो ब्रेकिंग डाऊन ऑफ समथिंग. बरोबर आहे? सो आता नीट समजून घ्या, आपल्या पण बॉडीमध्ये ज्या काही लाईफ प्रोसेसेस होतात त्याच्यात ह्या दोन गोष्टी असतात, ॲनाबॉलिक प्रोसेसेस आणि कॅटाबॉलिक प्रोसेसेस. सो ॲनाबॉलिकचा अर्थ असतो फॉर्मेशन ऑफ समथिंग आणि कॅटाबॉलिकचा अर्थ असतो ब्रेकडाऊन ऑफ समथिंग. तुम्हाला मी एकदम सिंपलचं उदाहरण देऊ का,
फोटोसिंथेसिस रिॲक्शन बघा जी प्लांट्समध्ये होते. तर प्लांटमध्ये फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, सिंथेसिस होते, तयार होते. फोटॉन इज लाईट, सिंथेसिस इज टू प्रिपेअर, म्हणजे ते सनलाईटच्या मदतीने स्वतःचं फूड स्वतः बनवतात. याचा अर्थ तिथे मॉलिक्युल कंबाईन होत आहेत, न्यू मॉलिक्युल फॉर्म होत आहे. मग ती झाली ॲनाबॉलिक प्रोसेस. आणि लास्ट इयर 10thला तुम्ही जसं शिकले कॅटाबॉलिक प्रोसेस. सो कॅटाबॉलिक प्रोसेस म्हणजे ब्रेकिंग डाऊन प्रोसेस. मग आता आपल्याला माहिती आहे आपल्या सेलमध्ये ज्या मायटोकॉन्ड्रिया असतात, आपण काय म्हणतो त्यांना, पॉवर हाऊस ऑफ अ सेल, राईट. तर त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं, आपल्या बॉडीतला जो डायजेस्टिव्ह सिस्टीममधून आलेला ग्लुकोज असतो तो, आणि आपल्या ब्रिदिंगमधनं किंवा सर्क्युलेटरी सिस्टीममधनं जो ऑक्सिजन पोहोचतो त्या ग्लुकोजपर्यंत, तर तो ग्लुकोज जो आहे तो ब्रेकडाऊन होतो. कसं काय, तर ऑक्सिजनच्या मदतीने ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं जातं, ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज म्हणतात त्याला. आणि तिथे ATP जनरेट होते, म्हणजे एनर्जी तयार होते. याचाच अर्थ तिथे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं. मग याला आपण काय म्हणणार, कॅटाबॉलिक रिॲक्शन. आलं लक्षात. सो आपल्या बॉडीमध्ये आपल्या प्रत्येक सेलमध्ये अशा ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक रिॲक्शन्स होत असतात. आणि ॲनाबॉलिक कॅटाबॉलिक रिॲक्शन्सला एकत्रितपणे म्हणतात मेटाबॉलिझम. ओके, गॉट इट व्हॉट आय एम सेइंग? ओके, तर पॉईंट बी मध्ये ते म्हणताय, फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. दिस ग्रोथ इज वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. You might have observed the sand mounds and boulders grow, etc. This growth is not from within and hence these are not living beings. आता समजून घ्या काय त्यांनी म्हटलं की एकदा जन्म झाल्यानंतर ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दिसते. आता मुद्दा असा आहे की ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही असते ना, ती ही कशी काय होते, तर त्यांचं म्हणणं की इट इज वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. आता ऑर्केस्ट्रा म्हणजे तुम्ही बघितलं असेल बघा की एक असं म्युझिशियन असतो, त्याच्या हातात दोन अशा त्या काड्या असतात आणि तो लोकांना सांगतो असं असं म्हणजे कळतं का ते, त्याच्या त्या मुवमेंट्सनुसार ते लोक बघा कुठला इन्स्ट्रुमेंट म्युझिकचं, त्याच्यासमोर खूप सारे लोक बसलेले असतात इन्स्ट्रुमेंट्स घेऊन, मध्ये कुठलं इन्स्ट्रुमेंट प्ले करायचं कुठलं नाही अकॉर्डिंगली, तर तो एकदम भारी कंट्रोल केला जातो. इथे वेल ऑर्केस्ट्रेटचा अर्थ असतो प्रॉपरली कंट्रोल्ड. सो ही जी ग्रोथ आहे ती एकदम प्रॉपरली कंट्रोल्ड आहे. लक्षात येते. माझं त्यांनी काय म्हटलंय, तुम्ही तर म्हणाल अरे मग जर ग्रोथ होत असेल तर मग आम्ही वाळूच्या टेकड्या किंवा मातीचे ढिगारे वगैरे बघितलेच आहे, तर त्याच्यामध्ये पण तर ग्रोथ होते ना. आता समजा एक वाळूची अशी छोटीशी ढिगार आहे किंवा मातीचा ढिगार आहे, तुम्ही त्याच्यात अजून एक पाटीने वाळू आणून टाकली तर त्याची साईज मोठी होते. मग तुम्ही त्याला म्हणाल अरे वा याची तर ग्रोथ झाली, पण ही ग्रोथ विदिन आहे का, आतून आहे का, आतून नाही, ही बाहेरच्या बाजूने. त्यामुळे ह्या ग्रोथला ग्रोथ म्हणू शकत नाही, कारण ती आतल्या बाजूने नाहीये. म्हणून हे जे वाळूच्या टेकड्या किंवा काय अजून गोष्टी यांच्यात ग्रोथ दिसते, पण ती ग्रोथ आतून नसते, म्हणून आपण त्यांना लिव्हिंग बिंग म्हणू शकत नाही. कारण लिव्हिंग बिंग मध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते, पण ती इंटरनल असते, आतून असते, बाहेरून असं तुम्ही काही चिपकवत नाही. समजलं तुम्हाला पॉईंट? ओके. पुढचा जो सी पॉईंट आहे त्याच्यात ते म्हणतात ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेसेस विच हॅव लिमिटेड टाइम स्पॅन. At certain point of time, the molecules, organs, system begins to lose their effective working and become old. This is aging process of the body. आता थोडक्यात जर तुम्ही बघायला गेलात तर ही जी काही ग्रोथ आणि डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे ना, तर त्यांचं असं म्हणणं आहे की तिला तिला कसं अनलिमिटेड टाइम स्पॅन नाही आहे. म्हणजे एकदा एखाद्या ऑर्गॅनिझमने जन्म घेतला मग तो मोठा किंवा कंटिन्यू एकदम कायम जगतो त्याचं होऊ शकत नाही. एका ठरलेल्या वेळानंतर त्याच्या बॉडीमधले जे मॉलिक्युल्स आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या किंवा त्याचे जे ऑर्गन्स आहे किंवा त्याच्या जे काही सिस्टीम आहे, तर त्यांचं जे इफेक्टिव्ह वर्किंग करणे ना ते थांबून जातं. आता आपल्याला माहिती आहे आपण यंग असतो, तरुण असतो, तर आपण खूप इफेक्टिव्हली काम करतो, आपल्या सगळ्या ऑर्गन सिस्टीम खूप इफेक्टिव्ह असतात. पण जसं जसं आपलं वय होतं, जसं जसं आपले एज होते, तर त्याच्याने आपण म्हातारे होत जातो आणि हे सगळे सिस्टीम काम करणं हळूहळू कमी करत जातात, हे की नाही. आपण त्याला ओल्ड होणं असं म्हणतो. अँड दिस इज द एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर एजिंग प्रोसेस म्हणजेच त्या एका ठरलेल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एका ठरलेल्या वेळेनंतर त्याचं एज झालं असं म्हटलं जातं किंवा तो ओल्ड झाला असं म्हटलं जातं. कारण प्रत्येकाला एक लाईफ स्पॅन दिलेला आहे. काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा लाईफ स्पॅन हा काही मिनिटांचा, काही सेकंदांचा पण आहे, काहींचा खूप वर्षांचा पण आहे. ओके, गॉट इट व्हॉट आय एम सेइंग? फाईन. आता पुढचा पॉईंट बघा त्यांनी काय म्हटले, डी. लाईफ हॅज टू कंटिन्यू, हेन्स द ऑर्गॅनिझम ट्राईज टू प्रोड्यूस अ यंग वन लाईक इटसेल्फ. इट इज पॉसिबल थ्रू रिप्रोडक्शन. आणि रिप्रोडक्शन कसं आहे, असेक्शुअल अँड सेक्शुअल. दिस एन्श्युअर्स कंटिन्युटी ऑफ द रेस, बट म्यूल, स्टराइल वर्कर बीज डू नॉट रिप्रोड्यूस yet are living. So can we call reproduction as an inclusive characteristic of life? आता याचा अर्थ समजून घ्या काय, लाईफ कंटिन्यू व्हायला पाहिजे. म्हणजे जेव्हा कधी अर्थवरती लाईफ सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत ती अशी कंटिन्यू व्हायला पाहिजे होती, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून ती कंटिन्यू झाली आहे. पण ती कशाने कंटिन्यू झालेली आहे, तर रिप्रोडक्शन प्रोसेसने. आधीचे जे काही ऑर्गॅनिझम्स असतात ते त्यांच्यासारख्याच यंग वनला प्रोड्यूस करतात आणि तिथून ती लाईफ अशी पुढे आलेली आहे. समजते. सो हे आपल्याला माहिती आहे रिप्रोडक्शन दोन प्रकारचं असतं, असेक्शुअल आणि सेक्शुअल. फरक काय,
सेक्शुअल रिप्रोडक्शन बघूया. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एक मेल गॅमेट असतो म्हणजे मेल सेल असतो, फिमेल गॅमेट असतो फिमेल सेल असते. जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट किंवा मेल आणि फिमेल सेल फ्यूज होतात त्यांच्यापासून झायगोट तयार होतो आणि मग डेव्हलपमेंट होऊन नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणायचं. आणि हे सोडून बाकी जे सगळे टाइप्स आहेत त्याला म्हणायचं असेक्शुअल रिप्रोडक्शन. येतं लक्षात. परंतु याच्यात एक गडबड आहे. कशी माहिती तुम्हाला? म्यूल माहिती? म्यूल म्हणजे खेचर. खेचर म्हणजे काय? जे गाढव आणि घोडा म्हणजे हॉर्स आणि डॉंकी यांचं हायब्रिड व्हर्जन आहे. दोघांचं मिक्सिंग करून एक नवीन ज्यांनी व्हरायटी डेव्हलप केली किंवा नवीन आपण एक प्रजाती डेव्हलप केली असं म्हणू शकतो. तर त्याला म्यूल किंवा खेचर म्हणतात. त्याच्यामध्ये त्या घोड्यासारखी स्ट्रेंथ पण असते आणि डॉंकी सारखी म्हणजे गाढवासारखी ड्युरेबिलिटी पण असते काम करण्यासाठी. मोस्टली आपल्याकडे हिमाचल प्रदेश किंवा हिमालयन रेंजेसमध्ये याचा खूप वापर केला जातो, वाळवंटांमध्ये पण केला जातो, बऱ्याच ठिकाणी केला जातो. सो एनिवेज हे म्यूल आहेत म्हणजे हे बनले आहेत, परंतु ते स्टराईल असतात. स्टराईल म्हणजे त्यांच्यात गॅमेट प्रोड्यूस होत नाही आणि त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन करू शकत नाही. अजून हनी मध्ये तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बीज असतात, पण त्यातल्या ज्या वर्कर बीज असतात ना, वर्कर बीज त्या पण स्टराईल असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये गॅमेट प्रोड्यूस होऊ शकत नाही, ते रिप्रोडक्शन करू शकत नाही. म्हणजे बघा ना, म्यूल असेल, वर्कर बीज असतील, हे लिव्हिंग आहेत, परंतु यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं का? नाही. त्यामुळे रिप्रोडक्शन प्रोसेसला आपण इन्क्लुझिव्ह प्रॉपर्टी किंवा इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ म्हणू शकत नाही. येतं लक्षात तुम्हाला? कारण रिप्रोडक्शन म्हणजे बघा, आता मगाचा कसा विषय होता? ग्रोथ होता. आता जर आपण ग्रोथ म्हटलं असतं तर ग्रोथ ही इन्क्लुझिव्ह प्रॉपर्टी आहे, कारण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यात ग्रोथ होताना आपल्याला दिसतेच बा, समजतंय? जी एक्सक्लुझिव्हली होते. पण जे आता आपण रिप्रोडक्शन विषयी बोललो, तर मग रिप्रोडक्शन ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची प्रॉपर्टी असली तर नॉन लिव्हिंग मध्ये ती दिसतच नाही ऑब्व्हियसली. पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा असे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत की ते लिव्हिंग आहेत पण त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही, त्यामुळे ते सर्वांना लागू पडत नाही, म्हणून ती एक्सक्लुझिव्ह प्रॉपर्टी येणार नाही. कळालं तुम्हाला? ई पॉइंट मध्ये बघा ते काय म्हणताय. त्यांचं असं म्हणणं आहे, ॲज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाईज. आता आपण बघितलं काय की जेव्हा म्हणजे आपण ह्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक बघतोय तर त्याच्यात आपण पहिली जी बघितली होती ना मेटाबॉलिझम, म्हणजे ह्या ज्या सगळ्या काही बायोलॉजिकल रिॲक्शन्स होतात, ॲनाबॉलिक असू देत, कॅटाबॉलिक असू देत, तर ह्या रिॲक्शन ऑर्गॅनिझममध्ये जोपर्यंत चालू तोपर्यंत तो ऑर्गॅनिझम चालू. म्हणजे गाडीचं कसं असतं, गाडीमध्ये इंजिनमध्ये जसं ते वर्किंग इंजिनचं चालू तोपर्यंत ती गाडी चालू, एकदा ते सगळ्या इंजिनमधल्या गोष्टी बंद पडल्या की गाडी पण बंद पडते. तसं आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक सेलमधल्या ह्या ज्या काही मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत त्या जर जोपर्यंत चालू असल्या तोपर्यंत आपण जिवंत असतो. जेव्हा त्या थांबतात, जेव्हा त्याची कॅपॅसिटी संपते त्या ऑर्गॅनिझमची या मेटाबॉलिझम करण्याची, तेव्हा आपण तो डाय झालाय, मेला आहे असं समजतो. येते लक्षात? पुढचं पॉईंट बघा त्यांनी काय म्हटलंय. एनी लिव्हिंग बीइंग रिस्पॉन्ड्स टू थर्मल, केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. सो रिस्पॉन्सिव्हनेस और इरिटेबिलिटी इज युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा लिव्हिंग बीइंग्स. आता बघा, आपण ना रिस्पॉन्ड करतो, आपण म्हणतो अरे बापरे किती गरम होते, अरे बापरे आज खूप थंडी वाजते, किंवा अचानक असं काहीतरी आवाज आला आपण दचकतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही चेंजेस होत असतात ना त्या चेंजेसनुसार आपण रिस्पॉन्ड करतो. येतं लक्षात? आता समजा तुम्ही बसले, तुमचा पेन आहे तुमच्या हातामध्ये किंवा पुस्तक आहे आणि अचानक जोराचा आवाज आला, तुम्ही असे दचकाल. तुम्ही असं बघितलं का, आता पेन असतो तो दचकला, हई असं दचकला, किंवा पुस्तक असं तुम्ही ठेवलेलं असं ते नाही का, हई असं दचकलं, असं होत नाही. येतं लक्षात? किंवा तुम्ही पुस्तक असं तुम्ही पकडून बसले, ते तुम्हाला म्हणतं का यार प्लीज फॅन कमी कर ना, मला फार थंडी वाजते, नाही तर ॲटलिस्ट मला एक चांगलं जाडं कवर तरी घाल, असं पुस्तक म्हणतं का तुम्हाला? नाही. म्हणजे याचाच अर्थ काय की हे जे आपण बोललो की ह्या ज्या सगळ्या आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये होणाऱ्या ज्या काही केमिकल, बायोलॉजिकल, थर्मल और व्हॉट एव्हर जे काही चेंजेस असतात त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पॉन्ड करतात. लक्षात येते? कॉन्शियसनेस असतो तो, म्हणजे आपल्याला फील होतात गोष्टी, समजते? आणि ज्याला फील होतो तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतो. ओके, आता पुढे बघा ते काय म्हणताय. देर इज इमेन्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सिन्स टाइम इमेमोरियल. व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग टुगेदर ऑन द अर्थ. So in order to understand the interrelations between living and non-living as well as between two living beings or groups, systematic study of this is essential. This data is also important for various industries and agriculture, intensive laboratory and field studies in order to identify and classify the organisms from strong basis of meaningful use of collected data. If we need to study this diversity, certain aids called as taxonomical aids can be used. These includes herbaria, botanical garden, museums, biodiversity park. आता हे काय मित्रांनो समजून घ्या. त्यांनी म्हटलं की जेव्हापासून हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थवरती आहेत, म्हणजे सिन्स टाइम इमोरियल असं म्हटलंय त्यांनी, तर हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ते प्रचंड मोठ्या संख्येने सगळीकडे पसरलेले, त्याला आपण डायव्हर्सिटी हा शब्द वापरतो.
विविधता म्हणजे तुम्ही बघाल तर अगदी तुमच्या घराच्या बाहेरच्या समोरच्या मातीमध्ये, गवतामध्ये, वाळवंटामध्ये, बर्फामध्ये, पार पोलर रिजन पर्यंत जिथे नाही तिथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्हाला सापडतात. आणि खूप म्हणजे सिन्स टाइम इमोरियल म्हणजे आपल्याला माहिती पण नाहीये एवढ्या सगळ्या काळापासून हे सगळे व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकत्र राहता आहेत अर्थवरती. समजते? मग आता हे कसे काय राहत आहे? कारण हे सगळे एकमेकांवरती काय डिपेंड आहे. आता हे तुम्ही ऑलरेडी आधी बघितलेलं आहे. आपण जे काही बायोडायव्हर्सिटी किंवा इकोसिस्टमचे चॅप्टर बघितले होते की इच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम इज इंटर रिलेटेड टू वन अनदर. आता हे जे काही इंटर रिलेटेड आहे एकमेकांसोबत, सो यांनी तेच म्हटले की यांचे इंटर रिलेशनशिप आपल्याला स्टडी करायचे असतात. लिव्हिंग, नॉन लिव्हिंग आणि प्लस दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या मधले सुद्धा. आता जसं मी तुम्हाला बोललो की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कसं नॉन लिव्हिंग गोष्टी कुठल्या जसं की ऑक्सिजन आहे एअरमध्ये, वॉटर आहे, सॉइल आहे, या नॉन लिव्हिंग आहे. पण त्यांची आपली इंटरॅक्शन कशी चालते? आपली एअरसोबत कंटिन्यूस इंटरॅक्शन चालत असते. कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं ऑक्सिजनमध्ये घेतोय, CO2 बाहेर टाकतोय, बरोबर आहे. वॉटर आपल्याला लागतं, इट इज वन ऑफ द बेसिक नेसेसिटीज ऑफ लाईफ. आणि त्यानंतर आपण बघितले की सॉइल म्हणजे प्लांट जर ग्रो झाले नाही, सॉइल शिवाय प्लांट ग्रो होऊ शकत नाही. आपलं शेती करणं म्हणा नाही तर जंगल म्हणतं काही पण म्हणा, प्लांट्सवरती डिपेंड आहे. आणि मग प्लांट्स नंतर पुढे आपण सगळे त्या प्लांट्सवरती डिपेंड आहे. प्लांट्सपासून पुढे मध्ये लिव्हिंग जाते. कुठे का लक्षात तुम्हाला? बेसिकली या नॉन लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यांची कंटिन्यूस काय सुरू असते एक प्रकारची इंटरॅक्शन. प्लस दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पण इंटरॅक्शन सुरू असते. जसं की आपण जे ट्रॉपिक लेवल बघितलं होतं बघा, की आपण प्लांटवरती डिपेंड करतो. म्हणजे नाही का आपण जे आहे त्याचं फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं कधी काय होतं, ग्रास त्यानंतर रॅबिट, नंतर फॉक्स, नंतर लायन. म्हणजे ग्रास असतील तर रॅबिट राहतील, रॅबिट ग्रास खातात, फॉक्स रॅबिटला खाईल आणि लायन फॉक्सला खाईल. अशी एक सिस्टीम असते फूड चेन आणि फूड वेब वगैरे. समजते? सो एवढ्या सगळ्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर आपल्याला स्टडी करायचा असेल तर आपल्याला तसं डायरेक्ट करून चालत नाही. त्यांना आपण क्लासिफाय करतो. हे आपण 9वी 7 7वी 8वी 9वी 10वी कंटिन्यूअस बघितलं आहे. त्यामुळे आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यांना एका सिस्टमॅटिक फॉर्मॅटमध्ये आपण अरेंज केलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांना ग्रुप्समध्ये डिवाइड करतो, सिस्टमॅटिक त्यांची अरेंजमेंट करतो आणि त्यांचा प्रॉपर स्टडी करतो. समजतंय ना? आता हा जो डेटा आहे सगळ्या ऑर्गॅनिझमचा हा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये अतिशय महत्त्वाचा असतो किंवा महत्त्वाचा रोल प्ले करतो. इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड फील्ड स्टडीज इन ऑर्डर टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय द ऑर्गॅनिझम फ्रॉम स्ट्रॉंग बेसिस ऑफ मिनिंगफुल यूज ऑफ द कलेक्टेड डेटा. आपण जो काही डेटा या ऑर्गॅनिझमचा कलेक्ट करतो ना तर त्याला आपण सिस्टमॅटिक ऑर्डरमध्ये स्टोअर करून ठेवतो. या ऑर्गॅनिझमचा आपण सिस्टमॅटिक ग्रुपिंग करतो, त्यांचा सिस्टमॅटिक स्टडी करतो आणि जो आपल्या वेगवेगळ्या फील्डमध्ये म्हणजे ह्याच नाही खूप साऱ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये आपल्याला त्याचा यूज होतो. तुम्हाला मी एक लेटेस्ट एक्झाम्पल देऊ का? आता ही जी काही कोरोना व्हायरसची केस चालली ना त्याच्यामध्ये सुद्धा जे काही रिसर्च चालू आहे तर ते हे म्हणजे तुम्ही म्हणता ती लस वगैरे बनवायचं काम चाललंय, रिसर्च चालली आहे. माझं ते वॅक्सिन किंवा लस येईल तेव्हा येईल, पण तो स्टडी करत असताना ते इंटर रिलेशन चेक करतात. इतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स याचा ॲनिमल्सवरती काय परिणाम होईल, अजून कोणावरती काय परिणाम होईल असं त्यांनी प्रत्येक वेळेला केलेलं आहे. आता शाळा असतील, कॉलेजेस असतील, मोठ्या मोठ्या लॅबोरेटरी असतील, पॅथॉलॉजी लॅब असतील, रिसर्च सेंटर असतील, प्रत्येक ठिकाणी या डेटाचा प्रॉपरली यूज केला जातो. ओके. So if you need to study the diversity, certain aids called as taxonomical aids म्हणजे आपण त्यांना असं पॉईंट्स म्हणू शकतो, इम्पॉर्टंट पॉईंट्स कॅन बी युज्ड. मग आता काय काय अशा गोष्टी कुठले महत्त्वाचे पॉईंट्स आहे की जे त्यांनी डेव्हलप करून ठेवलेले आहेत तर ते आहेत हर्बॅरिया, बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम्स, बायोडायव्हर्सिटी पार्क. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगू का, समजा तुम्हाला असं आहे की एखादी खास वस्तू तुम्हाला घ्यायला जायचं आहे मार्केटमध्ये. समजा तुम्हाला कपडे घ्यायला जायचे आहे, कपडे, बरोबर आहे. मग तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय कराल तर मार्केटमध्ये खूप सारे वेगवेगळे दुकानं असतील, पण तुम्ही काय कराल कपड्यांच्या दुकानात अरे इथे कपडे असतात, डिस्प्लेला लावलेले असतात, मला वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळतात तिथे. किंवा तुम्ही एखाद्या किल्ल्यावरती गेले किंवा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला नाही का अरे मला शिवाजी महाराजांची हिस्ट्री जाणून घ्यायची, मग तुम्ही काय कराल तुम्ही कुठेही जात असं फिरत बसाल का इकडे तिकडे? नाही, तुम्ही एखाद्या किल्ल्यावरती जाल, तिथलं म्युझियम बघाल आणि मग तुम्ही ते तलवारी, ढाली, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. ओके. तसंच बायोडायव्हर्सिटी पार्क या सगळ्यांविषयी आपण बघणार आहोत. ओके. आता पुढे बघा त्यांनी आपल्याला 2 बॉक्स दिले आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी आपल्याला विचारल्या की कॅन यू टेल हाऊ कॅन वी स्टडी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ॲट अ ग्लान्स, वेदर ऑल ऑर्गॅनिझम्स प्रिपेअर देअर ओन फूड, which feature can be considered as all inclusive characteristics of life and why. ओके. आता हे त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्याचं आपण आता उत्तर बघूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आपल्याला लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझमचा जर स्टडी एका ग्लान्समध्ये करायचा असेल तर वी नीड टू क्लासिफाय देम ऑन द बेसिस ऑफ देअर कॅरेक्टरिस्टिक्स. आपल्याला त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार त्यांना क्लासिफाय करावं लागेल. ओके. दुसरं आहे की ऑल ऑर्गॅनिझम प्रिपेअर देअर ओन फूड तर अजिबात नाही. आपल्याला माहिती आहे देअर आर 2 कॅटेगरीज. एकाला आपण म्हणतो ऑटोट्रॉप्स. ऑटो म्हणजे सेल्फ,
म्हणजे ते काय करतात, ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात, त्यांना ऑटोट्रॉप्स म्हणतो आपण. आणि हेटेरोट्रॉप्स म्हणजे डिफरंट, म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः बनवू शकत नाही, दे आर डिपेंडंट ऑन डिफरंट ऑर्गॅनिझम किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती ते डिपेंडंट असतात फूडसाठी. ओके, आणि तिसरं जे आहे, व्हॉट फीचर कॅन बी कन्सिडर्ड ॲज ऑल इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ. सो आता आपण ऑल इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफमध्ये आपण ग्रोथ म्हणू शकतो, ते एका प्रकारे रिप्रोडक्शन नाही म्हणू शकत आपण, ग्रोथ म्हणू शकतो, मेटाबॉलिझम म्हणू शकतो, कारण जे लिव्हिंग आहे त्यांच्यात मेटाबॉलिझम होतो, बाकी नॉन लिव्हिंगमध्ये होत नाही. त्यामुळे आपण ग्रोथ म्हणू शकतो, मेटाबॉलिझम म्हणू शकतो, आणि कॉन्शियसनेस किंवा आजूबाजूच्या सराउंडिंगला रिस्पॉन्ड देणं, ही ऑल इन्क्लुझिव्ह आपण म्हणू शकतो कॅरेक्टरिस्टिक्स आहे लाईफची. फाईन. आता ते पुढे थिंक अबाउट इट असं म्हटलंय, कॅन मेटाबॉलिक रिॲक्शन्स डेमॉन्स्ट्रेटेड इन अ टेस्ट ट्यूब कॉल्ड इन विट्रो टेस्ट बी कॉल्ड लिव्हिंग. आता त्यांनी असं म्हटलं की आपण आता समजा बघितलं की ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं सेलमध्ये, म्हणजे ग्लुकोजमध्ये ऑक्सिजन मिक्स झाला, तो ग्लुकोजला त्याने ब्रेकडाऊन केलं. हे जर आपण लॅबमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये केलं तर त्याला आपण लिव्हिंग म्हणू शकतो का, तर नाही. इन विट्रो म्हणजे आउटसाइड द सेल किंवा आउटसाइड द एन्व्हायरमेंट, बरं का. इन विट्रोचा अर्थ असतो आउटसाइड, समजून घ्या. म्हणजे सेलच्या मध्ये ज्या रिॲक्शन्स होतात त्या आपण बाहेर टेस्ट ट्यूबमध्ये करून बघितल्या, म्हणजे बॉडीमध्ये किंवा सेलमध्ये ज्या काही केमिकल रिॲक्शन होतात त्या जर आपण टेस्ट ट्यूबमध्ये करून बघितल्या तर त्याला आपण म्हणू शकतो का लिव्हिंग, तर नाही म्हणू शकत, सेलच्या मध्ये व्हायला पाहिजे. पुढे त्यांनी असं म्हटलंय, नाऊ अडेज पेशंट्स आर डिक्लेअर्ड ब्रेन डेड अँड आर ऑन लाईफ सपोर्ट, दे डू नॉट शो एनी साइन ऑफ लाईफ कॉन्शियसनेस, सेल्फ कॉन्शियसनेस. सो त्याला आपण म्हणू शकतो का ते लिव्हिंग आहे. तर आता बघा, नीट समजून घ्या. बरेचदा आपण असं बघतो की पेशंट कोमामध्ये गेलेला आहे. आता तुम्हाला ना थोडीशी गंमत आहे, CID बघितलंय सगळ्यांनी, एखादी डेड बॉडी पडलेली असते, सगळेजण येतात पळत पळत, अरे काय झालं, मग तसं चेक करतात, इथे इग्नोस चेक करतात, मग इथे ते ब्रिदिंग चेक करतात, अरे हे तो मर गया आहे असं म्हणतात, कुछ तो गडबड आहे दया असं पण म्हणतात. आता गंमत कशी असते, त्याची तिथे डेथ झाली समजतं, पण एखादा पेशंट समजा व्हेंटिलेटर आहे, तुम्ही बघितलं असेल, त्याला पूर्ण लाईफ सपोर्ट सिस्टीमवरती ठेवलेलं आहे, व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं आहे. आता जोपर्यंत जरी तो कोमामध्ये असला, जरी तो व्हेंटिलेटरवरती असला, पण जर त्याच्या बॉडीमधल्या प्रोसेसेस सुरू असतील, कारण ब्रेन आहे ना, ब्रेन कंट्रोल करतो, ब्रेन इज द मास्टर कंट्रोलर. सो ब्रेन बॉडीमधल्या सगळ्या प्रोसेसला कंट्रोल करत असतो, भले पेशंट कोमामध्ये राहून तर काही पण राहू, म्हणजे बाकीच्या प्रोसेस होतात, भले स्लो एकदम अशा हळूहळू होतात, त्या हळूहळू प्रोसेस होतात त्या पण होतात. सो त्याला आपण लिव्हिंग म्हणू शकतो. पण जर एखादा व्यक्ती ब्रेन डेड आहे, जसं त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे, तर त्याला आपण लिव्हिंग म्हणू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये सेल्फ कॉन्शियसनेस वगैरे गोष्टी दिसत नाही. कारण ऍक्च्युली मेडिकल टर्मिनॉलॉजीच अशी की ब्रेन डेड म्हणजे माणूस डेड. आता इतर वेळेस कोमामधला माणूस काय तो अशा ऍक्टिव्हिटी दाखवत नाही, परंतु तो त्याच्या बॉडीमधल्या जे काही ब्रीदिंग असेल, बाकीच्या गोष्टी असेल, त्या हळूहळू का होईना सुरू असतात. आलं लक्षात तुमच्या? ओके गाईज, आता इथून पुढचे 1.2 हे हर्बॅरियम वगैरे पासून किंवा हर्बॅरियापासून जे पुढचं सगळं शेवटपर्यंत जो तुम्ही बघा पुस्तक थोडंसं पुढे करून, ते कीज वगैरे आहेत ना, कीजपर्यंत, तर तो टोटल सिलेबस त्यांनी कट केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, पण मी तुम्हाला ते शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून देतो, कारण एंट्रन्सला ते येऊ शकतं, त्याच्यावरती काही महत्त्वाच्या कन्सेप्ट 12वीला सुद्धा आहे, जो ॲटलिस्ट तुम्हाला त्या गोष्टींची एक आयडिया पाहिजे, म्हणून मी तुम्हाला आता ते एक्सप्लेन करतोय, जरा लक्ष द्या. ओके.